लातूर राष्ट्रनिर्मितीसाठी राजकारण नाही तर समाजाची भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे। परिस्थिती आणि संघर्षामुळे प्रतिभा निर्माण होते। या प्रतिभेतूनच निर्मित झालेल्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर मुळे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्याचे अद्वितीय कार्य सुरू झाले आहे। हे चारित्र्य, व्यक्ती निर्मिती व त्यातून राष्ट्रनिर्मितीसाठी अमूल्य योगदानाचे ठरेल, असे विचार पतंजली योगपीठाचे संस्थापक व आध्यात्मिक गुरु स्वामी रामदेव बाबा यांनी केले। येथे जीवन परिवर्तन करण्याचे खूप मोठे सूत्र दडल्याचेही त्यांनी सांगितले। तत्वदर्शी प्रज्ञावंतवयी सौ उर्मिला व्ही कराड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशात प्रथमच उच्च शिक्षणामध्ये दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे उभारण्यात आलेल्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर LTC च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामदेव बाबा बोलत होते। अध्यक्षस्थानी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड हे होते, तर या प्रसंगी लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर चे संकल्पक व निर्माते डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड हे उपस्थित होते। यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, राजीव गांधी खेल रत्न अवॉर्डी रंजन सोधी, संजीव निकम, नंदकिशोर पाचपुते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच श्री बापूसाहेब मोरे, आमदार रमेशप्पा कराड, श्री राजेश कराड, श्री योगेश पाटील, MIT WPU चे CEO डॉक्टर प्रसाद खांडेकर व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते। स्वामी रामदेव बाबा म्हणाले, जीवन परिवर्तनात शिक्षण आणि स्वयंशिस्त महत्त्वाची असते। तरुणांमध्ये प्रचंड क्षमता असते, त्यांनी आपली स्वप्ने पगारपुरतीच मर्यादित न ठेवता समाज व राष्ट्र निर्मितीसाठी योगदान देण्याची असावी। धैर्य, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या माध्यमातून निर्धारित केलेले ध्येय गाठण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत। विचार प्रणाली अत्यंत गतिशील असल्याने आहार व विचारांप्रती सतत सजग राहावे। तसेच शरीर, मन आणि भावनांना नियंत्रित करावे। डिजिटल माध्यमांमुळे मुले रोज 8 तास वेळ वाया घालवितात, त्यातून त्यांना काहीच उपलब्ध होत नाही। खेड्यांमध्ये काम करण्यासारखे खूप काही आहे। येथे आदर्शग्राम व चारित्र्य निर्मितीसाठी उत्तम शिक्षण व्यवस्था उभी करावी। स्वातंत्र्यानंतर ही देशात भारतीय शिक्षण व्यवस्था पद्धत नाही, त्यासाठी कार्य करावे, असा सल्ला ही स्वामी रामदेव बाबा यांनी दिला। केंद्रीय कृषी व किसान कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी ऑनलाईन भाषणात सांगितले की जीवन परिवर्तन LTC एक अद्वितीय उपक्रम आहे। भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील अनुभवजन्य शिक्षणाचा गाभा आहे। भारताला बलशाली बनवण्यास, आत्मविश्वासू व राष्ट्रनिर्माते युवक घडविण्यास मदत करेल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन संदेशात सांगितले की दूरदर्शी विचार करून डॉक्टर राहुल कराड यांनी उभारलेल्या जीवन परिवर्तन केंद्र LTC प्रकल्पामुळे अत्याधुनिक शिक्षण व्यवस्था व समाजाला नवी दिशा मिळेल। 5 तत्वांवर आधारित केंद्र मानव कल्याणासाठी आहे। डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, कृषी, शेती आणि निसर्ग, शारीरिक तंदुरुस्ती आणि खेळ, संघटन कौशल्य आणि नेतृत्व, देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण व अध्यात्म आणि मनःशांती या 5 स्तंभावर आधारित हे केंद्र आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक आरोग्य जोपासण्याबरोबरच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याचा हा शैक्षणिक क्षेत्रातील मैलाचा दगड आहे। हे केंद्र संपूर्ण भारताचे असून विद्यार्थ्यांनी येथून लाभ घेऊन बाहेर निघावे व देश परिवर्तनासाठी कार्य करावे। डॉक्टर विश्वनाथ दा कराड म्हणाले, भारताला विश्वगुरूच्या रूपात पाहायचे असेल तर हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल। हे केंद्र जीवनाला नवी दृष्टी देणारे आहे। देह, बुद्धी, आत्मा आणि मन या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे। रंजन सोधी म्हणाले, देशात सर्वच क्षेत्राबरोबर शिक्षण व्यवस्थेत ज्या प्रमाणात परिवर्तन घडत आहे, त्यासाठी जीवन परिवर्तन केंद्र महत्त्वाची भूमिका निभावेल। तसेच जीवनात खेळाबरोबरच संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे। दुहेरी अवतरण चिन्ह, या प्रसंगी राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, चंद्रकांत पाटील, आमदार दत्तात्रय भरणेवले, जनरल धीरज सेठ, PVSM, AVSM, जनरल ऑफिस कमांडिंग इन चीफ सदर्न कमांड यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या। डॉक्टर गौतम बापट सूत्रसंचालन यांनी केले। डॉक्टर प्रसाद खांडेकर यांनी आभार मानले। Bell icon. Never miss an